सोबत बोलण्यासाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील सर जोडले गेलेले आहेत। सर काय सांगाल, मीरा रोडमध्ये जो मोर्चा झाला तो खूप चिघळला असं म्हणावं लागेल, कारण पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही म्हणून तो मोर्चा चिघळला। तसेच जे मंत्री आहेत महायुतीमधले प्रताप सरनाईक त्यांनी देखील असंच म्हटलेलं आहे की पोलिसांनी दादागिरी केली, असं सगळं म्हटलेलं आहे। काय वाटतं नेमकं? पोलिसांनी ज्यावेळी 2 परवानग्याचा अर्ज आला असेल त्यावेळी वेगवेगळी स्थानं देऊन किंवा वेगवेगळी वेळ देऊन परवानगी देणं अभिप्रेत येतं, परंतु एकाला परवानगी आणि एकाला नाही हे चुकीचं ठरलं। आणि मला वाटते मंत्री महोदयांनी तिथं जाण्यापेक्षा त्याचं परवानगी का दिली नाही किंवा का नाही गेली पोलिसांनी गाणं हे चौकशी करणं अभिप्रेत होतं। सर कुठेतरी असं वाटतं की मग हे महायुतीमध्येच कुठेतरी मतभेद आहेत, कारण एक नाहीत हे पॉलिटिकल मायलेज जो काय तो दोन्हीकडचा स्वतःकडेच ठेवायचा हा प्रयत्न चालू आहे, परंतु महाराष्ट्रातली जनता या पद्धतीच्या षडयंत्राला त्या ठिकाणी ओळखून आहे। त्यामुळं महायुतीचं जे काय चाललेलं आहे ते एकूण फोडाफोडीचं राजकारण, धुईचं राजकारण, त्यातनं आपल्याला मतं कशी मिळतील हा एकच अजेंडा महायुतीचा आहे। कारण सरनाईक डायरेक्ट गृह खात्यावरतीच म्हणतात की पोलिसांनी दादागिरी केली, असं कशाला पाहिजे होतं पोलिसांनी करायला वगैरे, असं सगळं गृह खात्यावर म्हणतात। म्हणजे गृह खातं तर फडणवीस सांभाळतात। नाही, मला वाटते ते मंत्रिमंडळात आहेत, मंत्री जर असं बोलत असतील तर मग नेमकं गृह खात्याची दिशा काय आहे हे स्पष्ट होतं आहे। खूप खूप धन्यवाद सर साम बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन प्रवीणसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी